आप देख रहे हैं एचएचएन 24 न्यूज। सैयद हुसैन के साथ हम इस वक्त मौजूद है भैरम बाबा यात्रा में, जहां पे पुलिस चौकी सिरजगांव अंतर्गत आज 26 जनवरी इस वक्त मौजूद है। भैरम बाबा यात्रा में इस वक्त मौजूद है हमारे साथ ब्लड डोनेट का जो कैंप रखा है, तो इस वक्त हमारे साथ मौजूद है। नमस्कार, मी संदीप ढोले, सामाजिक कार्यकर्ता आहे। 26 जानेवारी निमित्त या पोलीस चौकी बैरम येथे आम्ही रक्तदानाच्या संकल्पनेचं आयोजन केलेलं आहे। तर हा जो उपक्रम आहे हा थोडा आगळा वेगळा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे। तुम्ही करा रक्तदान, आम्ही देतो वृक्षदान। रक्तदानाच्या चळवळीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं यासाठी आम्ही रक्तदान करणाऱ्यांना, रक्तदात्यांना आम्ही वृक्षदान करत आहोत। आणि माझं सर्वांना एक नम्र विनंती आहे की रक्तदान केल्यामुळं आपल्या मनामध्ये ज्या काही शंका असतात किंवा रक्तदान केल्यामुळं अशक्तपणा येते किंवा तब्येत बरोबर राहत नाही, तर मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो। मी पहिल्याच वेळेस आज या ठिकाणी रक्तदान केलं, पण असं मला काहीच वाटत नाही। आपल्या देशामध्ये रुग्णांना रक्ताची कमी पडते आणि ज्या पद्धतीनं रक्त पाहिजे आणि ज्या पद्धतीनं रक्त डोनर आहे, डोनरचं प्रमाण कमी आहे, तर या उपक्रमाद्वारे आमचं म्हणणं असं आहे सर्वांना की बाबा तुम्ही रक्तदान जर केलं तर आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहते। आणि दर 3 महिन्यांना पुरुषांनी आणि 4 महिन्यानंतर महिलांनी सुद्धा रक्तदान केलं पाहिजे। आणि हा जो आमचा उपक्रम आहे वृक्षदानाचा, म्हणजे की आपण पर्यावरण सुद्धा वाचवू शकतो। तर आम्ही बेलाचं झालं, त्यानंतर आंबा, त्याच्यानंतर तुमचं गुलाबाचं झाड, हे झाड आम्ही या ठिकाणी भेट दिलेलं आहे। आणि आपण पाहता यात्रेमध्ये गावोगावी भाविक आलेले आहेत, तर प्रत्येकांनी आता या ठिकाणी रक्तदान करत आहे। भैरम यात्रेमध्ये पहिल्यांदा तुम्ही हे उपक्रम जे सुरुवात केलेली आहे, तर याच्यामध्ये लोकांचा किती प्रतिसाद मिळाला आहे? चांगल्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद मिळाला। काय होते, ही 1 महिना चालणारी यात्रा आहे। या यात्रेमध्ये हा जो रक्तदान संकल्पनेचा जो उपक्रम आहे हा पहिल्याच वेळेसच आम्ही आयोजित केला आणि आम्हालाही माहित होतं की यात्रेमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळणार। कारण रक्तदान हे जे संकल्प आहे, दानाचा जो संकल्प आहे, हा कुठल्या जातीशी, कुठल्या धर्माशी संबंधित नसून हा मानवतेशी संबंधित आहे। आपल्याला कोणी ओळखीचा असो नसो, त्याला सुद्धा आपण गरज पडली तर आपण त्याला रक्तदान करतो। म्हणून हा संकल्प ठेवून, हे आमचं नियोजन ठेवून या ठिकाणी आम्ही रक्तदानाचं आयोजन केलं। आतापर्यंत किती लोकांनी इथं दिलेलं आहे ब्लड? आतापर्यंत 50च्या वर लोकांनी रक्तदान केलेलं आहे। आणि आपण पाहता आता जसं जसं वेळ जात आहे तसं तसं गर्दी या ठिकाणी रक्तदानाकरिता वाढत आहे। आता काय सांगता, उपक्रम जे सुरू केलेला आहे फारच चांगला आहे भाऊ। नमस्कार, मी अंजली संदीप ढोले आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त जे ब्लड डोनेशनचा प्रोग्राम झालेला आहे त्याच्यामध्ये मी पहिल्यांदाच माझं ब्लड डोनेट केलेलं आहे। आणि असं काही जी भीती होती मनामध्ये, असं काहीच झालेलं नाहीये। आणि मी सकाळीच आल्याच ब्लड डोनेट केलेलं आहे। आणि मला असं वाटतं की महिलांनी मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये समावेश घ्यावा आणि ब्लड डोनेट करावं। मेलघाट ब्लड बँकच्या वतीने आज जे ब्लड डोनेट चालू आहे भैरम यात्रेमध्ये, हो, ढोले साहेबांनी घेतलेला हा, मी डॉक्टर मानवतकर, मेलघाट ब्लड बँकेचे संचालक। ढोले साहेबांनी जो हा हे योजना संकल्प घेतलेला आहे, हा एकदम चांगला संकल्प आहे, भैरम यात्रेमध्येच आहे। आणि हा तो दरवर्षी आता 26 जानेवारीला घेणार आहे। त्यासोबतच आमची मेलघाट ब्लड बँक त्यांच्या सोबतच राहणार आहे त्यांना। आणि ही जी सुविधा आहे, तर ही सुविधा आपल्या एरियातल्या पूर्ण लोकांना चांगली साथ देणार आहे। आता यांनी जो संकल्प घेतलाय तो हा छान असल्या कारणाने आम्हाला यांच्यासोबत राहणेच आहे। आणि या संकल्पनेचा विचार करता इथे येणारे लोक पाहता असं वाटते की नाही, भरपूर हे 150-200च्या जवळ जाण्याचा आकडा आहे। आमचे दुसरे पार्टनर आहेत काकडे सर, ते थोडे बाहेर गेले, तेही आहेतच सोबत, ते येतीलच। भैरम यात्रा में ब्लड बैंक के साथ साथ आंखों की तपास जांच भी शुरू है, तो हमारे साथ यहाँ पे डॉक्टर है। पहले तो परिचय। नमस्कार सर, मैं दिशा इंटरनेशनल आई बैंक से अनिल देशमुख, मैं एक आई बैंक टेक्नीशियन हूँ। तो हमारा जो यहाँ पे फिलहाल कैंप चल रहा है, यहाँ पे भैरम यात्रा में, तो यहाँ पे नेत्र तपासनी शिविर आयोजित किया है। तो यहाँ पे कैसा है, लोगों को नेत्र तपासने की बहुत जरूरत होती है। मतलब कैसे, किसी को कैटरैक्ट होता है, किसी को जो जिसको मोतीबिंदु बोलते हैं। मोतीबिंदु में क्या है, लोग ज्यादा ध्यान नहीं देते हैं, तो कैसा है, लोग बाद में इतना ये हो जाता है डिफिकल्ट लाखों के लिए कि बाद में लोग अंधे भी हो जाते हैं इसमें। तो हमारा यही प्रयास रहा है आज तक कि भाई आप पहले नेत्र तपासनी कीजिए, इसके बारे में आप जांच लीजिए क्या है, कैसा करना है।
इसके बावजूद ही आप यहाँ से अगर आपको जो सॉल्यूशन मिलेगा, जो आपको मार्गदर्शन किया जाएगा, इसके बाद आप उसका सॉल्यूशन करके आप अपनी आंखों को अच्छा रख सकते हैं। और आपकी आंखें अगर अच्छी रहेंगी तो आप पूरी दृष्टि देख सकते हैं, पूरा आप संसार देख सकते हैं। इसलिए हम भी वो दूसरा हमारा एक काम है जो आई डोनेशन बोलते हैं। जो कोई भी अंधे लोग रहते हैं, जो कॉर्नियल ब्लाइंडनेस जिसको हम बोलते हैं, उनको हम नेत्रदान का भी काम करते हैं। हमारे पास 24/7 में आई डोनेशन का भी काम होता है। अगर किसी को आई डोनेशन करना रहा तो हमको अगर पूरे अमरावती जिला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, खामगांव में आई डोनेशन होता है। अगर कहीं किसी को आई डोनेशन करना रहा तो आप हमको कॉल कर सकते हैं इस नंबर पे 7378656144 या 7378656145। इस नंबर पे आप कॉल कर सकते हो। हम कभी भी आई डोनेशन के लिए आपके 24/7 घर में हो, अस्पताल में हो, कहीं भी हम अवेलेबल रहते हैं। ये बैरम में पहली बार हुआ है? हाँ सर, ये बैरम में पहली बार हुआ है, क्योंकि क्या है, हमने ये जो अचलपुर है, पूर्ण ये जो अपना एरिया है, ये अपना चांदूर बाजार, इस एक साल में हम पूरा जो अपना विलेज है, गांव, तो सारा गांव में हमने पहले कैंप लिया है। हमने देखा है कि बहुत सारे लोगों को कैटरेक्ट है, तो कोई जो तिरपा बोलते हैं देखते हैं, तो उनका भी वो बहुत सारा प्रॉब्लम रहता है। क्या है, बचपन से अगर किसी को गाइड नहीं हुआ ना, तो बहुत सारे लोग बाद में आंखों के इसे ये हो जाते हैं, क्या बोलते हैं उसको, एकदम मतलब ब्लाइंड हो जाते हैं। उनको क्या पता ही नहीं चलता। अगर कैसे किसी एज पे अगर किसी को अच्छा सा गाइड करो तो क्या है कि अच्छा वो आदमी तरक्की कर सकता है। इसलिए आंखों को अगर जिस उम्र में चेक करना है, जैसे अपने को थोड़ा सा अगर तकलीफ लगता है, अगर वैसे अपन चेक कर सकते हैं, तो कैसा है, अपन वो आंखों को अच्छा रखकर अपन आगे बहुत कुछ कर सकते हैं। अगर आंखें सही नहीं होंगे तो फिर हमारे तो तरक्की नहीं, हम कुछ ही नहीं कर सकते, ये सबको मालूम है। जैसे हमने अभी बताया कि आपको आई डोनेशन भी करना चाहिए कि और किस काम के लिए आते हैं और कैसे होता है। तो बात क्या है, दरअसल हम जब भी आई डोनेशन का किसी के पास जिक्र करते हैं तो लोगों को एक वहम हो जाता है कि हाँ भाई पूरा आंख निकाल लेते हैं और चेहरा जो पूरा ऐसा खराब दिखता है, उसमें कॉटन डालता है। ये दरअसल ऐसे नहीं होता है। हमारे पास कैसा है, आई डोनेशन जब होता है ना, तो ऊपर की जो साध्या मतलब साध्या भाषेत जर बोलायचं असलं तर त्याला बुबुळ म्हणतात, आणि सायन्स भाषेत बोलायचं असलं त्याला कॉर्निया म्हणतात। आम्ही फक्त जो छोटासा आपला डोळ्यावरती जो पडदा असतो, फक्त आम्ही तेवढा पडदा काढतोय आणि त्यावर एक प्लास्टिकची आय शिल्ड म्हणून असे कॅप असतात ते टाकतोय, जेणेकरून नेत्रदान झालं असं वाटत नाही सुद्धा नाही। म्हणजे कसं आहे जो लोकांचा गैरसमज आहे की पूर्ण डोळा वगैरे काढतो, चेहरा विद्रूप दिसतो, रक्तस्राव वगैरे होतो, ते असला काही प्रकार होत नाही त्यामध्ये। बस मी एवढंच सांगू इच्छितो। बैरम यात्रा में अभी जो हमने दिखाया कि किस तरीके से यहाँ पे आंखों की जांच की गई, तो हमारे साथ यहाँ पे डॉक्टर आज इथे डोळ्यांची तपासणी झाली आहे। त्याच्यामध्ये नंबर्स आणि डोळ्यांचे नंबर आणि मोतीबिंदू आहे, कोणाला काही दुसरं म्हणजे डिसीज आहेत ते आम्ही इथे फाइंड आउट करतो आज, आणि त्यांना मग दुसऱ्या हॉस्पिटल्समध्ये रेफर करणार, ज्यांना आज जरूरत आहे की आता मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं आहे, किती महिने थांबू शकता किंवा किती महिने काय आहे त्यासाठी आम्ही आज ठेवलंय। डॉक्टर म्हणून तुम्ही एक पेशंटला ज्यांना बीपी शुगरचा जास्ती त्रास आहे त्यांनी तर इयरली किंवा 6-6 महिन्यांनी चेक करायला पाहिजे, आणि कोणाला असं आता आफ्टर 40 ज्यांना जवळचा नंबर येतो त्यांना कळलं की जवळचा आता त्यांना कमी दिसायचं ते जातात, पण त्याच्यानंतर दूरचा पण दिसायला त्रास होतो, पण एका डोळ्याने कमी झालं किंवा काही मोतीबिंदू जर एका डोळ्यात झाला तर त्यांना तेवढं कळत नाही की एका डोळ्याने दिसतंय, तर ते इग्नोर करतात त्या गोष्टी। तर जेव्हा आपलं 40शीचं वय येतं तेव्हा सर्वांनी वर्षातून एकदा नेत्र तपासणी करत राहायला पाहिजे की पुढे जाऊन काही कॉम्प्लिकेशन्स नाही झाले पाहिजे। आता खूप सारे पेशंट येतात की ज्यांचं मोतीबिंदू खूप जास्ती पिकलेला असतो, तर त्यांना कळत नाही, एक डोळ्याने मोतीबिंदू जास्ती झालाय तर मग ते एका डोळ्याने मॅनेज करतात, तर ते पण एक त्यांनी इग्नोर नाही केलं पाहिजे, त्याच्याने हेल्थ त्यांची खराब होते। मॅम, ज्याच्या डोळ्यातून पाणी गळते त्यांच्यासाठी काय सोल्युशन देसाल तुम्ही? आता आजकाल स्क्रीन यूज जास्ती झालेला आहे, त्यामुळे ड्रायनेसचा प्रकार वाढलाय। ड्रायनेस झालं की ते डोळ्यातून पाणी येतं, ताण देऊन बघतात, ते मोबाईल जास्ती झालाय, लहान मुलांचं असो किंवा मोठ्यांचं पण। रात्री झोपायच्या आधी मोबाईल घेऊनच सर्व, म्हणजे मोबाईल शिवाय कोणाचं काही राहतच नाहीये, मोबाईल असला त्याच्यानंतर ते झोपतात, तर ते पण एक स्ट्रेन येतं डोळ्यांना, त्याच्यामुळे पाणी वगैरे येतं। तर बाहेर आता कोणी बाहेर फील्ड वर्क वगैरे आहे तर त्यांनी गॉगल्स प्रेफर करायला पाहिजे, किंवा कम्प्युटर यूज जास्त आहे त्यांनी प्लेनो ग्लासेस ARC म्हणून कोटिंगचे ग्लासेस ते वापरायला पाहिजे।